नमस्कार मित्रांनो, कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. मंजूची आत्या खूप आनंदात असते ग मंजूचा घटस्फोट झाला म्हणून. पण वकील बोलतात आत्ताच घटस्फोट होऊ शकत नाही, कोर्टात केस उभी राहणार, मग कोर्ट निर्णय दिला की मग घटस्फोट मान्य होतो म्हणल्यानंतर रत्ना काटे बोलते, थोडा नाराज होते आणि म्हणते, एवढंच ना, ते पण होईल. म्हणून मंजूला लाडू भरवत असते. मंजूच्या आईला खूप वाईट वाटतं, त्या रडत असतात. अमृताने आणि मंजूच्या आईने तात्यासाहेबांना सांगितलं असेल का मंजू आणि सत्याच्या घटस्फोटाबद्दल? म्हणूनच तात्यासाहेब तिथे सत्याच्या घरी जातात आणि सगळ्यांसमोर म्हणतात, माझी पोरगी मंजू, तिचा संसार असा उद्ध्वस्त होतोय, तिचं लग्न मोडतंय, मी काय बघत बसू? म्हणून त्यांचा तो लावलेला फोटो बाहेर घेऊन येतात आणि सूर्या बोलतो, तात्यासाहेब असं करू नका. तर तात्यासाहेब स्वतःच्याच फोटोवर रॉकेल टाकून पेटवून देतात आणि रागाने म्हणतात, या घराशी आपला संबंध संपला, मी काय नाही केलं या घरासाठी. मग दोघेही कोर्टात जातात. तेव्हा वकील बोलतात, अपघाताने झालेल्या तुमच्या लग्नामुळे तुमच्यात गैरसमज निर्माण झाले, त्यामुळे तुम्हाला 6 महिने एकत्र राहण्याचा आदेश देतोय. हा सगळा तात्यासाहेबाचा प्लॅन असेल का? म्हणूनच ते ऐकून त्यांना खूप आनंद होतो. तर मम्मी साहेब मंजूला 6 महिने कशी तिचा छळ करेल का प्रेमाने राहील? धन्यवाद.